भारत माता की जय। जगातील 7 आश्चर्यचकित ज्या वास्तू आहेत तर त्यापैकी एक म्हणजे आग्र्याचा सुप्रसिद्ध ताजमहल। आणि आता आम्ही जात आहोत ताजमहलमध्ये। ताजमहलमध्ये जाण्यासाठी ताजमहलची जी काही पार्किंग आहे त्या पार्किंगच्या बाजूलाच आपल्याकडे जर बघितलं तर या गाड्या आहेत। 20 रुपये शीटनी आपल्याला ताजमहलच्या मेन गेटवरती आपल्याला इकडनं सोडतात हे। तर असे हे आपले सर्व सहकारी गाडीचा आनंद घेत ताजमहलच्या गेटवरती जाताना आपण पाहतोय। साधारणतः 6 ते 7 गाड्या या सर्व भरलेल्या आहेत आणि आता आपण जातोय सर्व या गाडीमधनं ताजमहलमध्ये प्रॉपर ताजमहलच्या गेटपर्यंत या गाडी सोडणार आहोत। आता आपण पाहतो हे आहे तिकीट चेकिंगसाठी लाईन आणि सिक्युरिटीसाठी लाईन आहे, जेणेकरून आपल्याकडे काही वस्तू ज्या असतील त्या वस्तू इकडेच आपल्याला ठेवणं गरजेचं आहे, त्यासाठी ही लाईन आहे। हा मेन गेट आहे। सिक्युरिटी चेक केल्यानंतर हा पूर्ण परिसर आहे। मुख्य प्रवेशद्वार आहे। साधारणतः पूर्ण एरिया जर पाहिलं तर 3.5 ते 4 एकरचा हा पूर्ण पोर्शन आहे। प्रवेश केल्यानंतर उंच दरवाजा आपल्याला गोलाकार पद्धतीचा मिळतोय आणि मोठा दरवाजा सुद्धा आहे। त्यानंतर प्रवेश केल्यानंतरच आपण हे बाहेरचं दृश्य पाहू शकतो, ज्यामध्ये पूर्णपणे हे लाल मातीचा बांधकाम केलेला आहे। लाल मातीच्या सहाय्याने बांधकाम केलेलं आहे। अलौकिक असं हे वास्तू आहे, ज्यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या गार्डन्स मध्ये बनवलेलं आहे। एक अलौकिक बांधकाम म्हणू शकतोय, आर्किटेक्ट म्हणू शकतोय। मेन तर आपल्याला आणखी पुढे बघायचंच आहे, पण हा पूर्ण पोर्शन आहे। आपण म्हटलं जातं आणि हे जे आहे हे म्हणजे ताजमहल जर साधारणतः पाहिलं, आता हे ताजमहल नाहीये। ताजमहलमध्ये जाण्यासाठी हा मुख्य प्रवेशद्वार आहे, ज्याची कलाकृती जर आपण पाहू शकतो तर अप्रतिम अशी आहे। रेखीव काम आपण म्हणू शकतो, तर हे बघा रेखीव काम। आणि हे पूर्वी पूर्णपणे सोन्याने बनवलं होतं। कालांतराने जेव्हा ब्रिटिशांचं राज्य आलं, ब्रिटिशांनी या डिझाईन्समध्ये जे काही सोनं होतं ते सोनं पुन्हा घेऊन गेले। पण तत्पूर्वी आपण ही कलाकृती पाहू शकतो। अप्रतिम अशी कलाकृती आहे। आर्किटेक्ट म्हणून आपण म्हणू शकतो, आर्किटेक्चर किंवा एक इंजिनियर आपण म्हणू शकतो। तर आणि तेव्हा काळचे इंजिनियर्स यामध्ये खूप फरक आहे, त्याचं एक उत्तम असं उदाहरण आहे। इकडे जर तुम्ही येत आहेत तर साधारणतः माकडांपासून सावध राहा, कारण इकडचे माकडं आपलं अशा महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे मोबाईल असेल, चष्मा असेल, इकडनं हे घेऊन जाऊ शकतात, जातातच। तर असा हा ताजमहल आहे। मुख्य ताजमहल मी तुम्हाला दाखवणार आहेतच, परंतु मुख्य ताजमहलच्या आधी जो काही मुख्य परिसर आहे तर हा मुख्य परिसर मी तुम्हाला दाखवतो। आपल्या हिंदू धर्मानुसार किंवा महाराष्ट्रीयन धर्मानुसार महत्त्वाची मानले जाणारे वस्त्र म्हणजे साडी। आणि आपल्या ताई या एका व्हॉट इज युअर कंट्री? ब्राझिओ। आपल्या महाराष्ट्रीयन ताई ब्राझिओ मधील व्हॉट इज युअर गुड नेम? एक्सक्यूज मी मॅम।
Lizzy. लिझी from Brazil. ब्राझील मधील या लिझी मॅम आहेत आणि या लिझी मॅमच्या आपल्या महाराष्ट्रीयन ताईंना साडी नेसवतात. एक खूप छान असा हा सुवर्ण संधी म्हणू शकतात किंवा एक वेळ म्हणू शकतात. ब्राझील मधील या लिसो ताई आहेत. यू लाईक दिस? या यू डू. लिसो ताई इकडे साडी नेसण्याचा आनंद घेतात, ते एन्जॉयमेंट पण करतायत. हॅलो लिसा जी, हॅलो. यू लाईक इंडिया? And what is experience for this location, this historical place? What is the experience? Qual a experiência no histórico Taj Mahal? Yeah. Como é que eu falo na língua dele? Diga que it's beautiful. It's very beautiful. It's fantastic, wonderful. I enjoy it. I'm sorry, I don't speak English. No problem. I love you. You love India? You love India? Yeah, I am very happy to stay here. हे दुसऱ्याला पण बसू दे ना So, फोटो घ्यायला. भारत माता की जय. Bharat Jai. Okay. भारत Bharat. माता की Bharat Mata ki थांबा. Jai. भारत Bharat माता Mata की जय. ki Jai. भारत माता की जय. Mata ki Jai. What is your experience from India? Fantástico. Fantastic. Congratulations. What is your name? Moraes. Morais. What is your name? Anna. 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 You also same country? ताजमहल हा मुघल स्थापनेकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे आणि तो आपण पाहतोच. हा एक उत्कृष्ट नमुना कसा आहे फक्त बोलायला नव्हे तर जेव्हा आपण पाहू तर ते पाहिल्यानंतर आपल्याला याचा उत्कृष्ट नमुनासुद्धा बघायला मिळतो. अप्रतिम कलाकृती आहे, अप्रतिम या ठिकाणी आर्किटेक्चर्स आपण म्हणू शकतो, अप्रतिम शैली आहे. एक भारतीय आणि इस्लामिक आर्किटेक्चर घटकांनी एक अनोखी संमिश्रित असा हा ताजमहल आहे आणि हा ताजमहलचा आपण मुख्यद्वार आपण म्हणू शकतो. अप्रतिम असा हा मुख्यद्वार आहे, याचा रेखीव काम म्हणू शकतो आपण. आता आपण जात आहोत ताजमहलचा मुख्य जो लेआउट आहे त्या लेआउटमध्ये. हा जर आपण पाहिला तर मुख्य लेआउट आहे ताजमहलचा. स्टार्टिंगपासून मुख्य दक्षिण दरवाजा, दक्षिणी गेटमधनं एंट्री केली आपण तर मुख्यद्वार, आणि मुख्यद्वारमधनं प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला नौबतखाना म्हणजे ताज संग्रहालय आहे, उजव्या बाजूला पण नौबतखाना आहे. पूर्वी दिवार, खालीन इलाम, मस्जिद आहे, मुख्य मकबरा आणि मेहमान खाना. पाठीमागच्या बाजूला जर पाहिलं तर यमुना नदी आहे. असा हा लेआउट आहे. यामध्ये जर पाहिलं तर मस्जिदसुद्धा आहेत. फतेहपुरी मस्जिद आहे, फतेहपुरी बेगम सहेली बुर्ज आहे, सरहिंद बेगम सहेली बुर्ज आहे. असा हा प्रॉपर गेट आहे आणि लेआउट आहे. आपण फक्त नावालाच अप्रतिम म्हणत नव्हे तर अप्रतिम का आहे याचा उत्कृष्ट नमुना आपण जर पाहिला तर आहे हे जे आपण पाहतो हे पूर्णपणे संगम रवरी दगडाचा आहे आणि खूप छान पद्धतीमध्ये डिझाईन्स पण पाहू शकतो आणि मॅप म्हणू शकतो. यामध्ये जे आहे अगदी कोरीव काम आहे ते खूप उत्कृष्ट पद्धतीचं कोरीव काम पण पाहू शकतो. वरचा घुमट आहे. हा जो मेन गेटवरनं लख प्रकाश आपल्याला दिसतोय हा प्रकाश म्हणजेच ताजमहल आहे. ताजमहलचा रिफ्लॅक्स होतो आपल्याला. मोबाईलमध्ये सुद्धा ताजमहल इकडनं दिसत नाही इतका प्रखर त्याचा प्रकाश आहे. संपूर्ण जगामधील 7 आश्चर्यचकित वास्तूपैकी आता आपण पाहतोय ही एक भारतामधील आग्रामधील ही वास्तू आहे. हिचं नाव आहे ताजमहल. अप्रतिम अशी वास्तू आहे. म्हणूनच जगामधील 7 आश्चर्यचकित ज्या वास्तू आहेत त्या वास्तूमध्ये ताजमहलचा समावेश आहे.
ताजमहलला युनेस्कोने साधारणतः 1863मध्ये एक जागतिक वारसा म्हणून याची ओळख करून दिली आहे। त्याचबरोबर हे एक इस्लामिक आर्ट ऑफ इंडियाचा रत्नजडित असं त्याचा उल्लेखसुद्धा करण्यात आला आहे। म्हणजे एक त्यांना ही उपाधी दिली आहे इस्लामिक आर्ट ऑफ इंडिया। हा पूर्णपणे जो टाईल्स आपण पाहतोय, जी पूर्ण व्हाईटमध्ये टाईल्स दिसते आपल्याला, ही पूर्णपणे संगमरवरी ब्लॉक्सच्या मोठ्या थराने बनवलेली आहे, इमारतीप्रमाणेच बनवलेली आहे। याची जर उंची जर साधारणतः पाहिली आपण, ताजमहलची पूर्ण उंची जर पाहिली तर 240 फूट म्हणजेच 63 मीटर इतकी पूर्ण ताजमहलची ही उंची आहे। ही जी वास्तू बनवलेली आहे त्याचं नाव आहे उस्ताद अहमद लाहोरी। हा एक पाकिस्तानी होता आणि पाकिस्तानी लाहोरमधला हा एक उस्ताद म्हणू शकतो किंवा आपण कारागीर म्हणू शकतो। त्यांनी ही वास्तूचं डिझाईन केली आहे, बनवलेली आहे। साधारणतः जर पाहिलं तर 1632 ते 1653 या कालावधीमध्ये ही वास्तू बनवण्यात आली आहे। ताजमहल ही वास्तू पाहण्यासाठी रोज कितीतरी प्रकारचे पर्यटन येत असतात, ज्यामध्ये इंडियातील आहेतच परंतु आउट ऑफ इंडियाचे सुद्धा आहेत। आता जर पाहिलं तर माझ्यासमोर हे जे पाहतात तर हे ब्राझिलमधील आहेत। ब्राझिलमध्ये लिसा म्हणून यांचं नाव आहे आणि यांची आणि त्यांच्यासोबत जे आहे ते त्यांचे मिस्टर आहेत। साधारणतः जर पाहिलं तर त्यांची 25वी ॲनिव्हर्सरी आहे आणि ही 25वी ॲनिव्हर्सरी गिफ्ट देण्यासाठी त्यांनी त्यांच्या मिसेसला या ठिकाणी घेऊन आले आहेत। ताजमहल हे एक प्रेमाचं प्रतीक मानलं जातं आणि हेच प्रेमाचं प्रतीक म्हणून त्यांनी 25व्या ॲनिव्हर्सरीसाठी भारतामधील आग्रा येथील ताजमहल हे या ठिकाणी आलेले आहेत। ताजमहलच्या मध्यभागी जे पांढऱ्या संगमरवरी टॉवर जे आपल्याला दिसतंय, हे जे आहे हे मकबरा आहे आणि हे एक चौकोन पायावरती बांधलेला मकबरा आहे। म्हणजे आपण हे जे पाहतोय हे एक चौकोन मकबरा आहे, चौकोन पायावरती एक मकबरा बांधलेला आहे आणि त्याच्या वरच्या भागावरती जे कमानी दिसतोय, एक मोठा घुमटाकार जो भाग दिसतो आपल्याला हा, तर तो त्यावरती सुशोभित करण्यासाठी बनवलेला आहे। ताजमहलाच्या चारही बाजूला जे 4 तुम्हाला मिनार दिसतात, या मिनाराची म्हणजे साधारणतः हा जो एक मिनार आपण म्हणतोय, हा मिनार, हे चारही कॉर्नरला 4 मिनार आहेत, समान उंचीचे आहेत। साधारणतः 40 मीटर उंच हे टॉवर आहेत। ताजमहलच्या डिझाईनचा एक ट्रेड दर्शविणारा हे 4 मिनार आहेत। प्रत्येक टॉवरला 2 बाल्कनीद्वार सुद्धा आहेत। जर आपण वरती पाहिलं तर साधारणतः हे बाल्कनी सुद्धा आहेत। तसंच जर पाहिलं तर ताजमहलच्या मध्यभागावरती 4 छत्र्या आहेत। म्हणजे हे जे पाहतोय ही 1 छत्री, ही 2 छत्री आणि सेम 2 छत्र्या पाठीमागच्या बाजूला आहेत। ते साधारणतः 7 मीटर उंचीच्या या 2 छत्र्या आहेत। त्यांना एक टोपण नाव सुद्धा आहे, पेरू आकाराचे आहेत, कारण ह्या पेरूच्या आकारासारख्या दिसणाऱ्या या 4 छत्र्या आहेत। त्याला आपण ते पेरूच्या आकारासारख्या दिसतात म्हणून त्यांना पेरू आकार सुद्धा म्हणतोय किंवा घुमट म्हणू शकतोय आपण। सर्वात आकर्षक म्हणजे किरीट कलश, हे जे आपण पाहतोय मुख्य घुमटाच्या वरती जे आहे कलश आहे त्याला किरीट कलश म्हणतात। 1800च्या सुमारास हे सोन्याचे होते, परंतु त्यानंतर सोनं काढून आता ते आहे पितळेचे बनवलेले आहे। किरीट कलश हे पार्शियन आणि हिंदू वास्तुकलेच्या घटनेशी एकत्रित संयोजन आहे। म्हणजे यामध्ये पारसी आणि हिंदू या दोघांचा मिश्रित असा हे कलश आहे। जर आपण पाहिलं तर हे हिंदू धर्माच्या कलशाप्रमाणे सुद्धा दिसून येतं आपल्याला। एक चंद्र आहे ज्याचं टोक स्वर्गाकडे जातं असं म्हणतात। त्यांच्या ह्याच नियोजनामुळे चंद्राचे टीप आणि कलश त्रिशूल रूप तयार झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं। जर आपण पाहिलं साधारणतः त्रिशूलासारखं दिसतं आपल्याला, जे हिंदू देवाचं प्रतीक मानलं जातं। आपण जे आता ताजमहल पाहतोय याच्या आतील भाग जर पाहिलं तर हे प्रॉपर पूर्ण षटकोनाने बांधलं गेलेलं आहे। याची सुमारे भिंती जी आहे तर भिंती 25 मीटर उंच ही भिंत आपण पाहू शकतो। ही जी भिंत दिसते आपल्याला याची उंची 25 मीटरच्या आसपास आहे।
पूर्ण वर्ल्डमध्ये ताजमहल फेमस का आहे याचं कारण असं आहे की ताजमहल जे आहे हे प्रत्येक सिच्युएशनला याचा कलर हा चेंज राहतो. सनसेट वेळी कलर चेंज असतो, सनराईज वेळी कलर चेंज असतो, दिवसा कलर चेंज असतो आणि संध्याकाळी कलर चेंज असतो. एवढंच नव्हे तर जेव्हाही आपण पौर्णिमा म्हणतो तर पौर्णिमेला ही याचा कलर चेंज असतो, पूर्णपणे व्हाईट असतो. आणि तेव्हा फक्त 4 तासच रात्री 8:30 ते साधारणतः 12 वाजेपर्यंत एक इकडे प्रवेश दिला जातो. तेही सुद्धा फक्त 400 लोकांसाठीच प्रवेश दिला जातो. आणि साधारणतः तेव्हा त्याची किंमत असते, जे नॉर्मली आता पास आपण म्हणतो 50 ते 60 रुपयामध्ये 50 पास काढतोय, तर तेव्हा त्याचे 450 ते 500 रुपयाची पास असते. साधारणतः 22 वर्ष झालं ताजमहल बनवण्यासाठी. आणि यामध्ये 20 वर्ष का लागलेत? कारण यामध्ये जर आपण हे स्टोन पाहतोय, स्टोन जर आपण आहेत तर हे स्टोन जयपूरवरनं मागवले गेले आहेत. आणि हे बांधकामासाठी हे स्टोन जयपूरवरनं मागवलेत, परंतु आतमधल्या काही गोष्टी आहेत ह्या आउट ऑफ इंडियामधूनही मागवल्या गेल्या आहेत, पण आतमध्ये प्रवेश नाही आहे. साधारणतः ही जी अरबिक लिपी जी आपण पाहतोय आता, तर ही लिपी बनवण्यासाठी साधारणतः 1 वर्ष गेला. कारण ही लिपी फक्त जेव्हा मून असायचं, म्हणजे जेव्हा आपण पौर्णिमा म्हणतो पौर्णिमा असायची तेव्हाच बनवली जाते. कारण ही लिपी पौर्णिमेच्या रात्री अगदी चमकते, अलग अलग प्रकारचे कलर्स देतात, ज्यामध्ये डिझाईन आहे. डिझाईनमध्ये जे आपल्याला रेड येतं हे रेड पौर्णिमेच्या दिवशी चमकतं. खूप अशा गोष्टी आहेत, म्हणून जगामधील 7 आश्चर्यचकित ही वास्तू आहे. जे आपण हे मिनार पाहतोय हे टेल्ट बॅक साईडला थोडंसं झुकलेलं आहे. कारण जर इन फ्युचर कधी वादळ वारा कधी आला किंवा काही आपत्तीनुसार जर ते पडलं तर ताजमहलवरती पडायला नको, म्हणून याची दक्षता आधीच घेतलेली आहे. आणि ते थोडेसे 4 ते 5 डिग्रीनुसार थोडेसे टेल्ट या ठिकाणी बनवलेले आहेत. आपण हे जे वास्तू पाहतोय आता, तर हे गेस्ट रूम आहे. आणि सेम प्रकारची एक कॉपी पाहिली तर सेम प्रकारची कॉपी या झाडाच्या पाठीमागे आपण पाहतोय. ही मस्जिद आहे. दोघांचाही जर विचार केला तर सेम अंतर, सेम डिझाईन, आणि एक लपवायची आणि दुसरी ओपन करायची, अशा गोष्टीमधील ह्या दोन्ही वास्तू आहेत. म्हणूनच ताजमहल हे जगामधील 7 आश्चर्यचकित वास्तूनुसार एक वास्तू आहेत. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणून साधारणतः 22 वर्ष या वास्तू बनवण्यासाठी गेलेला आहेत. वेळ तितका गेला आहे. आणि 20,000 पेक्षाही जास्त कामगार या ठिकाणी काम करत असत. आणखी एक रहस्य असं आहे की ताजमहलच्या 4ही बाजूला जरी तुम्ही पाहिलं तरी सेम डिझाईन दिसेल. आपल्याला समजणार नाही की नक्की आपण समोरून पाहतोय, डावीकडनं पाहतोय, उजवीकडनं पाहतोय की मागच्या बाजूने पाहतोय. असा सर्व बाजूने सेम कलाकृती असलेली ही वास्तू आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की यमुना नदीच्या किनारी असलेली ही वास्तू आहे. आणि ही वास्तू साधारणतः यमुना नदीवरनं 30 ते 50 फीट उंच करून बांधली गेलेली आहे. पण ताजमहलच्या डावीकडे जर आपण पाहिलं तर ही मस्जिद आहे. जे कारागीर या ठिकाणी कामाला होते तर त्यांच्यासाठी मस्जिद तेव्हा बांधून ठेवली होती. आता ही मस्जिदच आहे, परंतु आता ती ऑपरेशनल नाही आहे. ताजमहलच्या 4ही बाजूला जरी पाहिलं आपण तरी सेम वास्तू दिसते. हीच हिचं एक वैशिष्ट्य आहे. या व्यतिरिक्त जर पाहिलं तर आपण मागच्या बाजूला पाहतोय, या बाजूला तुम्हाला यमुना मैया आहे, यमुना नदी आहे. यमुना मैयाच्या म्हणजे यमुना नदीच्या किनारी असलेलं हे जगामधील 7 आश्चर्यचकित वास्तू म्हणजेच ताजमहल. आणि हीच ताजमहल जर आपण पाहिलं तर मेन पृष्ठभागापासून म्हणजे नदीच्या पात्रापासून साधारणतः एक 30 ते 50 फूट उंच असलेलं हे वास्तू आहे. एक 30 ते 50 फूट उंच का ही वास्तू बांधलेली? कारण नदीच्या पात्राचं पाणी किंवा एक सिक्युरिटी रिझनसाठी आहे. परंतु फक्त मातीमध्ये बांधून होणार नाही, तर खाली पूर्ण याचा जो प्लिंथ आहे आपण म्हणू शकतोय, तर प्लिंथ आणि पिचिंग ही पूर्ण लाकडाची आहे, जेणेकरून लाकूड हे पाण्यापासून संरक्षण करतं. जर माती असती तर ती माती नेहमी त्याला पाण्याच्या प्रवाहानुसार ती खचून जाते. आणि लाकूड याची क्षमता ही खूप कठीण असते, खूप कठोर असतं. म्हणून ही
इकडे पिचिंग जी आहे ही वास्तू जी आहे या वास्तूच्या संरक्षणासाठी खाली पूर्णपणे लाकडाचा हा प्लिंथ बनवलेली आहे आणि त्यानुसार जर आपण पाहतोय हे जे चौकोन आपल्याला दिसतात हे स्क्वेअरमध्ये जर आपण पाहतोय तर जो पावसाचं पाणी आहे पावसाचं पाणी जर पडतं तर त्या पावसाचं पाणी इकडनं आतमध्ये जाऊन खाली जे काही लाकूड आहे तर ते लाकडाला लागल्यानंतर त्याची जी क्षमता आहे ही क्षमता आणखी वाढते म्हणून ही वास्तू आजपर्यंत जशी आहे तशीच आपल्याला पाहायला मिळते. ताजमहलचे जे 4 मिनार आहेत त्यापैकी एक मिनार आपण पाहू शकतो. ताजमहलचा जो पृष्ठभाग आहे तो पृष्ठभागाची डिझाईन आतमध्ये रूम बघायला मिळते आपल्याला. हा मार्बल आपण डिझाईनमध्ये सेम डिझाईनमध्ये त्यांनी कट केलेला आहे की कोरीव काम पाहू शकतो आपण. आणि हा जर पाहिला हा पूर्णपणे एकच पीस आहे. आता आपण आलो आहोत ताजमहलच्या डाव्या बाजूला. ही जी वास्तू आपण पाहतोय हे सध्या गेस्ट रूम म्हणून या ठिकाणी वापरण्यात येत आहे. सर्वच लोकांना इकडे परमिशन नाही आहे. जसं आपण ताजमहल पाहिलं तर समोरून जर पाहिलं तर समोरून सुद्धा ज्या स्थितीला होतं त्याच स्थितीला आपण त्याच्या उजव्या बाजूला पाहत आहोत. तर उजव्या बाजूला म्हणजे कोणत्याही बाजूने बघा तुम्ही सेम तुम्हाला वास्तू मिळेल. काहीही फरक दिसणार नाही. असं हे ताजमहल आहे. तर असा हा ताजमहलचा इतिहास आहे. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. कारण आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. नोटिफिकेशन बेल आयकॉनवरती प्रेस करावं लागेल. कारण अशा वास्तू ज्या आहेत तर ह्या अशा वास्तूंची माहिती मी नेहमी तुमच्यासमोर आणत राहील. जय महाराष्ट्र, जय भारत.